मला रामपुरेंचा वंशज हवाय. रे तुझा व्यवहार पूर्ण होईल असं वाटतंय तुला? हो, मीरा स्वतःच्या बापाला वाचवण्यासाठी मूल जन्माला घालेलच. तिने तुझं ऐकलंच पाहिजे असं नाहीये. मार्जरी तिच्याकडे दुसरा पर्याय नाहीये असं तुला वाटतं? व्यवहाराचा निर्णय तिच्याकडे सोपवून आलीस तू. ही जर तिची खेळी आहे तर आपण त्यावर विसंबून राहू शकत नाही. कळला? मार्जरी, तू काळजी करू नकोस. मीरा नक्की हो म्हणणार. आणि तिने बापाची निवड केली नाही तर? बोल बोल मंजिरी, याचा विचार केलायस काही? आपला उद्देश मीराला बाळ होणं हाच असायला हवा. आणि ते कसं होईल, नियती कशी फिरेल याचा विचार तू कर. मार्जरी, असं असेल तर फक्त एका परिस्थितीत मीरा मूल जन्माला घालेल. घरात आधीच एक मूल आहे, त्यामुळे त्यांना दुसऱ्या मुलाची कमतरता भासत नाहीये. पण घरातलं लाडकं मूल म्हणजेच वेदा या जगातूनच गेली तर? ती गेली तर घरात एक मोठी पोकळी निर्माण होईल आणि मग मीराला मूल जन्माला घालावंच लागेल. अंतस्ती प्रारंभ. हे सगळं घडवून आणता येईल सहज. सहज नाही. मीराला आता तुझ्याबद्दल सगळं नाही पण बरंच काही कळलंय. त्यामुळे वेदा मेल्यावर संशय तुझ्यावर येणार नाही याची काळजी घ्यावी लागेल. एका हातात मावेल हिचा गळा. 2 मिनिटं खूप होतील हिला मारायला. ही गेली की मीराला मूल जन्माला घालावंच लागेल. पण मार्जरीचंही बरोबर आहे. मीरापासून सावध राहावंच लागेल. वेदाला मारूनही माझ्यावर संशय यायला नको. पण हे जमवायचं कसं? आजी, हे बघ, आता कम्प्लीट झालंय. आता कसं वाटतंय? असं वाटतं की या पाडसाचा गळा दाबून आणि पापी घ्यावी. वेदा, तू इथे काय करतेस? हे सगळं घे आणि खोलीत जा तुझ्या. अगं आई, पण का? अगं वेदा, आजीला कशाला त्रास देतेस? तुला झोप आली नाहीये पण आजीला झोपायचं असेल. हे सगळं उचल आणि तुझ्या खोलीत जा. किती जप मीरा, या पाडसाला ही वाघीण खाणारच. लवकरच खाणार. चल. मीरा, वेदा, हे घे आणि खोलीत जा. मी आले. हा, जा. हळू ग.
तुझ्या बापाबद्दल काय ठरवलंस तू? बाप हवाय की नको? तुम्हाला तुमच्या कर्माची फळं भोगावीच लागतील. ते माझं मी बघून घे. तू तुझं बघ. तुझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत मला तुझा निर्णय सांग. नाहीतर तुझा बाप आपल्या सांगण्यात मरून पडलेला दिसेल तुला. तुझा बाप घे आणि मला वारस दे. तुझ्याकडे उद्यापर्यंतचा वेळ आहे. तोपर्यंत मला तुझा निर्णय सांग. नाहीतर तुझा बाप आपल्या सांगण्यात मरून पडलेला दिसेल.